नमस्कार. मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण मस्त असा चुलीवरचा वाटाणा भात बनवणार आहे. रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी काही दिवसांसाठी आमच्या गावी आले होते, तर म्हणलं चला मग चुलीवरचं आपली एखादी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूयात. गॅसवर बनवलेल्या पदार्थांपेक्षा चुलीवर बनवलेल्या पदार्थांची चव काही वेगळीच असते. चुलीवर आपण फक्त चटणी मीठ टाकून जरी मसाले भात बनवला तरी त्याची चव आहे ना खूप छान लागते. सध्या आता हिवाळ्याचे दिवस आहेत, तर आपल्याला उत्तम दर्जाचा वाटाणा आपल्याला मार्केटमध्ये मिळतो. आणि इथे आपण वाटाणा सोलून घेतला आहे, त्यानंतर खोबऱ्याचे उभे काप करून घेतलेत, एक लसूण कांडी सोलून घेतली आहे, 1 इंच आलं घेतले आणि 1 हिरवी मिरची, त्यानंतर खडे मीठ, जिरं अर्धा चमचा, हळद पाव चमचा आणि घरगुती मसाला 1 चमचा घेतला आहे. त्यानंतर हा बिर्याणी मसाला आहे, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता. त्यानंतर आपण आता इथे 2.5 ग्लास इंद्रायणी तांदूळ घेतलेत आणि आपल्याला हे खोबरं, लसूण, आले, हिरवी मिरची हे वाटून घ्यायचे जाडसर मिक्सरमधून, पाणी न घालताच वाटायचे. चुलीवर आता आपण पातेलं ठेवून गरम करून घ्यायचे. पातेलं आता आपलं गरम झाले तर त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा घालायचे जिरं आणि त्यानंतर घालायचं उभा चिरलेला कांदा. आणि कांदा आपल्याला आता हा ब्राऊन रंग येईपर्यंत चांगला तळून घ्यायचा आहे. कांदा आपला 50% परतून झाला आहे, तर त्याच्यामध्ये आपण कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून घालायची. कढीपत्त्यामुळे भाताला खूप छान चव येते. आता घालायचं आहे उभा चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटोसुद्धा अगदी मऊ होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. सर्व साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आहे आपल्याला 2 मिनटं. अगदी बारीक जाळ ठेवायचं चुलीला आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हा आता इथे मी गोल्डन वाटाणा घेतला आहे. हा वाटाणा चवीला गोडसर असा असतो आणि शिजतोसुद्धा लवकर भातामध्ये. आता इथे आपल्याला 2 मिनटं वाटाणा परतून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर आपण आता हळद, हा घरगुती मसाला आणि मीठ घालून घेणार आहे आणि मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. त्यात आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता आपलं सर्व साहित्य व्यवस्थित परतून झाले, तर इथे आपण आता 2.5 ग्लास तांदूळ घेतलेत, तर त्यासाठी 4 ग्लास पाणी घालायचे, कारण की इंद्रायणी तांदळासाठी पाणी कमी लागतं. इथे आपण आता वरून बिर्याणी मसाला घालून घेणार आहे. त्यानंतर वरून आता राहिलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. त्यानंतर चुलीला आता भरपूर असा जाळ घालायचा आणि मोठ्या जाळावरच आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला आता उकळी आली तर त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घालायचे. तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता झाकण ठेवून आपण भात शिजवून घ्यायचा. झाकण काढून आता भात शिजलाय का नाही ते बघायचा. जर थोडासा कच्चा वाटत असेल तर पाणी घालायचं. मी आता थोडंसं पाणी घातले, मला थोडासा कच्चा वाटत होता म्हणून थोडंसं गरम पाणी घातले आणि आता झाकण ठेवून एकदम बारीक जाळावर आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. हे बघा आपला आता भात तयारच झाला आहे. खूप छान असा भात तयार झाला होता. अगदी लग्न समारंभात भाताची चव लागते तशी या भाताची चव लागत होती. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने वाटाणा भाताची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान होते चवीला. आणि रेसिपी आवडल्यास आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन रेसिपींबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.